तर ही आपली घरची गाय आहे मित्रांनो. तर आज आपण हिचं लाईव्ह मिल्किंग करणार आहे. अशी का सड आहे ती, 2 सड वासराला सोडायचे आणि दोन थानातीलच दूध आपल्याला काढायचं आहे. अशा पद्धतीची गाय रोज हिला रानात मोकळी चरायला असते गाय. आपण हिला काय बांधून वगैरे काय देत नाही. असं बाहेर फिरून हिंडून येऊनच गाय चरून दूध देते रोज. बघा ही चरवीत पाणी घेतलेलं आहे धुण्यासाठी. आपण हिचं 2 थानातीलच आपण दूध काढणार आहे. चरवी आम्ही केली आहे. दोन थान कारवडीसाठी सोडलेले आहेत आणि 2 थानातच आपल्याला काढायचं आहे दूध. इकडे आली तर अजून पाय न बांधता करता गाईने एवढं दूध दिलेलं आहे. आता ही चरवी आपली एवढं दूध काढलेलं आहे. ह्याच्यावरचा फेस गेल्यानंतर आपण ह्याच्यावरचा जरा फेस वगैरे जिरल्यानंतर आपण ह्याचं
माप काढूया किती निघत आहे काय. जरा खाली वर करा ते फेस हे होते फेस जरूर दे. लय मग फास्ट करू नका सावका असं करा जरते. थांब ती बारकी एक चरबी आणा आता. तर हे आपलं अर्धा लिटरचं माप आहे. या मापानेच आपण दूध मोजणार आहोत. तर ही आपली गाय आहे. ती पलीकडे आपल्या रवीची मुलगी आहे. तर ह्या गायची ही मुलगी आहे. गाय विऊन आता बघा 3 महिने पूर्ण होऊन 4थ्या महिन्याचे 15 दिवस आता हिला झालेले आहेत. तर आपण आत्ता हिचं दूध हे करत आहे. मोजतो की ह्याच्यात माझा. तर आपण आता दूध मोजत आहे. ठेव. तर आपलं बरोबर 1.5 लिटरचं कॅन्ड आहे. तर त्या मापानं तरी पण आपण हे न करता दूध आपण मोजत आहे. तर हे आपलं कॅन्ड भरलेलं आहे बघू शकता तुम्ही. झाव घे बघा. हां हो बघा. हे आता हे 4थं माप पडलेलं आहे. म्हणजे टोटल आता 5व्या मापाला उगं थोडे एक 60 ml दूध कमी पडलेलं आहे. तर त्या मापानं म्हणजे 2.5 लिटरला 400 ml धरा. आपण 100 ml कमी धरूया. 2.5 लिटरच्या आसपास आपल्या गाईनं दूध दिलेलं आहे. आणि हिला फीड वगैरे काय न देता फक्त ह्याच्यावरती हिनं जास्त दूध देते. आपण हिला फीडमध्ये काय नाही फक्त 1-2 उंजळी आपण गहू भरडा मका भरडा हिला देतोय. आणि हे रानात दिवसभर चरण्यासाठी जाते. आपण एवढं हिचं लाईव्ह मिल्किंग केलेलं आहे. तर हिलाच आपल्या रवीकडून क्रॉस केल्यानंतर आपल्या घरी हिची मुलगी झालेली आहे. तर ते आता 4 महिने 15 दिवस तिला झालेले आहेत. 4थ्या महिन्यातले 15 दिवस झालेले आहेत. 3 महिने पूर्ण कंप्लीट झालेले आहेत. तर ही गाय आहे आणि ही तिची मुलगी आहे. मुलगी बघू शकता आता मापाला 3 महिन्याची. 3 महिने कंप्लीट होऊन वर 15 दिवस झाले. 2 थानातून मित्रांनो आपल्या गायीने जवळजवळ 2.5 लिटरच्या आसपास 2.5 लिटर 2 थानातून दूध दिलेलं आहे. तर 4 थानाचं टोटल कनेक्शन धरलं तर 5 आपल्याला फक्त 100 ml कमी पडलेलं आहे 2.5 लिटरला. असं टोटल धरलं तर आपली गाय आता सध्याच्या घडीला 9+ दूध देते आहे. एवढंच की आपल्याला हिचं लाईव्ह मिल्किंग करायचं होतं. आणि गाय आता दादा पूर्ण 8 वेत हिचे कंप्लीट झालेले आहेत. गायचं वय 10-11 वर्ष आहे. आणि आता सध्याला 8व्या वेताला हिने एवढं दूध दिलेलं आहे. आपली गाय लॉंग लॅक्टेशन म्हणजे गाभण राहून देखील आपली गाय जवळजवळ 8 महिने कंप्लीट पूर्ण 8 महिने गाभण राहून दूध देऊ शकते. दरवर्षी आम्ही हिचं असंच हे केलेलं आहे. पण यावेळेस आपल्याला लाईव्ह मिल्किंग करायची होती. त्यामुळे आपण 2 थाण्यातीलच दूध काढलेलं आहे. 2 थान कारवडीला सोडलेले आहेत. असे आपले गायी रानात चरायला मोकळ्या असतात. आणि अशा प्रकारे आपण तिचं दूध काढलेलं आहे. तिला भरडा वगैरे जास्त दिला तर आणि ती अजून भरपूर दूध वाढून देईल. 5+ दूध
आम्ही इथं स्वतः काढलेलं आहे. तरी आपण असंच नॅचरल खाऊन पिऊन किती दूध देते हे बघण्यासाठी आपण हा प्रयोग घरी केलेला आहे. आणि 2 थानातीलच काढण्याचं कारण म्हणजे आपली कालवड वरून दूध पित नाही, त्यामुळं आपण 2 थानातील दूध काढलेलं आहे आणि 2 थान तिला प्यायला सोडलेलं आहे. हे असं रानात मोकळं चरण्यासाठी रोज आपण सोडतो ह्यांना.